विनंती करू, आशीर्वाद घ्यायला जाऊ आणि विनंती करू की तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या, आमच्या पाठीशी उभे राहा, साथ द्या म्हणून. ही जी या वेळची निवडणूक आहे, ही निवडणूक जनता जनार्दन आणि जे बाबा भक्त परिवारानेच हातात घेतली, त्यामुळे बाबांचा प्रश्नच नाही. त्यामुळे सर्व भक्त परिवाराचाच हा निर्णय असणार आहे. पण बाबांनी तुम्हाला भेटायला गिरीश महाजन आले होते, बावनकुळेंची पण भेट झाली, सगळ्या नेत्यांनी भेट घेतली, पण सगळ्यांनी फक्त आशीर्वाद मागितले. तुम्हाला असं वाटत नाही की प्रत्येक दरवेळेस तुम्हाला समजोता केला जातो आणि तुम्हाला मागे घ्यायला लावतात, पण राजकारणात प्रवेश देत नाही? बघा, तो त्यांच्या विचारसरणीचा मुद्दा आहे. आम्हाला त्याच्यामध्ये काही शुभाशय वाटत नाही. कोणी कोणताही निर्णय घेऊ, आम्ही या ठिकाणी आम्ही सक्षम आहोत. आणि पहिल्यापासून आम्ही ठरवलं की जो दुसरा विसंबला त्याचा कारभार संपला. पहिल्यापासून आम्ही निर्णय घेतलेला आहे ठाम की आम्ही या वेळेला कोणी आम्हाला तिकीट द्यावा घर न देऊ, आम्ही या वेळेला लढणार आणि जिंकणार. महाविकास आघाडी महायुती दोन तगडे या नेत्यांचं आव्हान असणार आहे, तिथे कॅन्डिडेट असणार आहेत. आपल्याला किती विजयाची खात्री आहे? आमचा निर्णय ठाम आहे. तो त्यांचा मुद्दा आहे. ते मात्र आमची निवडणूक कोणत्या मुद्द्यावर चालणार आहेत? लढा राष्ट्रहिताचा आणि संघर्ष शुद्ध राजकारणाचा. या माध्यमात आम्ही काय आगळीवेगळी निवडणूक लढणार आहोत. आपण म्हणतो तो काम आहे वगैरे जे होईल ते आपल्याला निश्चित पाहायला मिळेल. भविष्यामध्ये ही निवडणूक कशा रीतीने चालू आहे. पण आपल्याला विजयाची किती खात्री? नाही, विजय आमचा पक्का निश्चित आहे. आमचा ठाम खात्री आम्हाला या संदर्भामध्ये. ओके, चलो ठीक आहे. झालं. आज अनेक मुस्लिम बांधवांनी सुद्धा या ठिकाणी येऊन आमच्या भूमिकेचं समर्थन केलं आणि स्वतःहून ते आले. त्यांचंही आपण स्वागत पूजन अगोदर केलं, म्हणून त्या सगळ्या बांधवांचं सुद्धा मी टाळी वाजवून अभिनंदन करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. सगळ्या पत्रकार बंधूंचंही पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो, आपले मनापासून आभार मानतो. आणि आता मात्र तुमची साथ, इथून मागं तर खूप साथ होती, आता खरी साथ गरजेची आहे, एवढी अपेक्षा सगळ्यांकडनं करतो. ज्याचा बाबांचा ठरलं की धर्म करा त्याने ज्याचा धर्म त्याच्याच बशी. आणि ज्यांनी जेव्हा आणखीता काय म्हणते, जैसा कर्म करे का वैसा फल द्या. बाबा आम्ही जसं कर्म करू त्या कर्माचं फळ आम्हाला मिळणार आहे. तुम्ही जसं कर्म द्यायचं फळ तुम्हाला मिळणार आहे. फक्त फक्त एवढाच आहे. आज नाही तर उद्या मात्र फळ निश्चित मिळणार. हे बाकी ते पत्तरची रेग जरा. त्यासाठी तुम्हाला सर्वांना पुढील कामासाठी या निवडणूक आनंद उत्सव आम्ही असा उलटा डबल आनंद झाला आम्हाला उलटा का. आता तर एकदम मोकळे झालोय आम्ही. त्यामुळे जरा थोडंसं त्याला हे आहे, मी जरा इकडे कॉल करतो, विचारून घेतो आणि झाले मोकळा श्वास घेतला आम्ही या प्रसाद. नाही तर श्वास कोणीच आपला तर काहीच तिरंग घेतला फेडा. चला ठीक आहे. मग आता आमची माडी आता जोराने कामाला लागणार आहे, काय अडचण नाही. हे तुम्हाला काय तसं करा, तुम्ही सांगितलं ना, जैसा कर्म करे का. तुम्ही पुण्याचं काम केलं तर ते पुण्य तुम्हाला मिळणार आहे की नाही. तुम्ही पापाचं काम पाप तुम्ही भरा. आमचं काय म्हणणं नाही. आम्ही जे ते बोलतो रोख ठोक बोलतो आपण.